दिनांक 12 मार्च रोजी पोलीस स्टेशन अनसिंग हद्दीतील ग्राम बाभुळगाव येथील संतोष सादुडे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तक्रार दिली की त्यांचा मुलगा नामे अनिकेत संतोष सादुडे वय 14 वर्ष बाभुळगाव हा गावातील लग्नाचे मिरवणुकीत नाचायला गेला होता। रात्रीचे 2 वाजल्यानंतरही तो घरी न परतल्याने वडील संतोष सादुडे यांनी त्याचा गावात शोध घेतला परंतु तो मिळून आला नाही। त्याचवेळी संतोष सादुडे यांना त्यांचे घराजवळ एक 5 पानाचे पत्र मिळून आले। त्यामध्ये अनिकेतचे अपहरण केले असून 60 लाखाची मागणी केली होती। मागणी पूर्ण न केल्यास अनिकेतला जीवे मारण्याबाबत धमकी दिली होती। संतोष सादुडे यांनी पोलीस स्टेशन अनसिंग येथे तक्रार दिल्यानंतर गुन्हा नोंद करून तात्काळ तपासाची चके फिरवण्यात आली। माननीय पोलीस अधीक्षक श्री अनुज तारे यांनी 18 अधिकारी व अंमलदार यांचे तपास पथके तयार केली। सर्व दिशांनी तपास सुरू करण्यात आला। सर्वत्र अनिकेतचा शोध घेण्यात आला। सायबर पोलीस स्टेशन वाशिम यांनी तांत्रिक बाबींवर अहोरात्र तपास केला। तपासादरम्यान प्रणय पदमणे, शुभम इंगळे यांचेवर पहिल्या दिवसापासूनच संशय असल्याने त्यांचेवर विशेष लक्ष देऊन सखोल चौकशी करण्यात आली, त्यामध्ये प्रतिसाद मिळाला नाही। वारंवार केलेल्या चौकशीवरून त्यांच्या जबाब, हालचाली, कृतीमध्ये प्रत्येक वेळेस येत असलेल्या विसंगतीमुळे त्या सर्व जबाबांचा निष्कर्ष काढून अंत्यत बारकाईने व तांत्रिक विश्लेषण करून चौथ्यांदा विचारपूस केली असता प्रणय पदमणे याने गुन्ह्याची कबुली दिली की दिनांक 12.3/2025 रोजीचे रात्री 12.0 दरम्यान अनिकेत संतोष सादुडे वय 14 वर्ष याला शुभम इंगळे याचे मदतीने मिरवणुकीमधून आमिष दाखवून बाभुळगाव ते बाभुळगाव फाटा शेतशिवारात नेले। त्याचा दिनांक 13 मार्च 2025 रोजीचे 00.45 दरम्यान गळा दाबून खून केला। यावरून अनिकेतचा खून झाल्याचे उघड झाले। आरोपीने सदर कृत्य जुन्या वादातून व विकृत मनोवृत्तीतून खून करण्याच्या उद्देशाने केले, पण आपले कृत्य उघड होऊ नये, पोलिसांची तपासाची दिशा भटकावी, सर्वत्र संभ्रम निर्माण व्हावा यासाठी किडनॅपिंग व खंडणी मागणीचा चिठ्ठी टाकून बनाव तयार केला। तपासादरम्यान अनिकेत सादुडे याचे प्रेत ताब्यात घेण्यात आले। BCN मराठी न्यूजसाठी अभि हिवराळे, वाशिम जिल्हा प्रतिनिधी। अनिकेत सादुडे हा बाभुळगावचा 14 वर्षीय मुलगा अपहृत झाल्याची माहिती मिळालेली होती। त्यानंतर पोलिसांनी तपास सुरू केला आणि 9 दिवसांनंतर त्याची आज डेड बॉडी बाभुळगाव शहर शिवारात मिळालेली आहे। या प्रकरणात 2 आरोपी प्रणय पद्मणे आणि शुभम इंगळे दोन्ही 20 वर्ष यांना अटक करण्यात आलेली आहे। हे प्रणय याच्यामध्ये मुख्य सूत्रधार असून शुभमने त्याला मदत केलेली आहे। प्रणयनी पूर्व वैमनस्यातून केलेला हा प्रकार आहे अशी त्याची कबुली दिलेली आहे आणि याच्यामध्ये मर्डर हे किडनॅपिंगच्या अर्ध्या पाऊण तासातच झालेलं आहे। किडनॅपिंगची जी नोट आम्हाला मिळाली होती, 5 पानाचे पत्र मिळालं होतं, ते पोलिसांची दिशाभूल करण्याकरता तिथे टाकण्यात आलं होतं। त्याच्यामुळे आज हा तपास आता उघड झालेला आहे, डिटेक्ट झालेला आहे आणि याच्यात आता पुढील तपास PI चोरे अनसिंग पोलीस स्टेशन हे स्वतः करते। धन्यवाद। तर मारलं कसं म्हणजे दगडाने कशाने? त्याला गळा दाबून मारण्यात आलेला आहे। सर, डेड बॉडी जळालेल्या अवस्थेत असल्याची चर्चा सुरू आहे। नाही, डेड बॉडी नाही आहे, त्यांनी जे कपडे वगैरे घातले ते जळाले। बॉडी काही रोल नाही।